शाळकरी मुलीच्या खिशात सापडलं असं काही. खिशात हात घालतात चिकट चिकट भयंकर प्रकार समोर. पालकांनो वेळ काढून पहा. रोजप्रमाणे ती मुलगी शाळेत जात होती. पाठीवर दप्तर, चेहऱ्यावर निरगासपणा आणि डोळ्यात शांतता. पण काही वेळातच तिच्या भोवती लोकांची गर्दी जमा होऊ लागली. कुणाला समजत नव्हतं नेमकं काय चाललंय, पण वातावरणात एक विचित्र भीती पसरली होती. अचानक काही महिला कॉन्स्टेबल यांनी त्या मुलीला बाजूला घेतलं. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं कदाचित साधी चौकशी असेल, पण नंतर तिचं दप्तर उघडताच परिस्थिती बदलायला लागली. आत पुस्तकं, वह्या आणि नेहमीच्या वस्तू दिसत होत्या, पण तपासणी थांबली नाही. एक एक कप्पा उघडला जाऊ लागला आणि लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. कारण त्या दप्तरात काही चिठ्ठ्या आणि काही प्रेमपत्रासारखे कागद आणि काही संशयास्पद वस्तू सापडू लागल्या होत्या. ते पाहून आजूबाजूचे लोक कुजबुजू लागले. आजकालची मुलं नेमकं काय करतात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. पण खरी खळबळ तर अजून बाकी होती. कारण तपासणी करणाऱ्या महिलेने तिच्या कपड्यांच्या खिशाकडे हात नेला आणि अचानक ती क्षणभर थांबली. खिशात काहीतरी चिकट चिकट जाणवलं. आसपास उभे असलेले लोक आणखी जवळ आले. सगळ्यांच्या नजरा त्या खिशाकडे लागल्या होत्या. हळूहळू खिशातून काही वस्तू बाहेर काढल्या गेल्या. सुरुवातीला कुणालाच काही समजलं नाही, पण पुढच्याच क्षणी तिथे उभे असलेले लोक थक्क झाले. कारण त्या मुलीकडून एक बनावट पिस्तूल सारखी वस्तू सापडल्याचं समोर आलं. काही जणांनी तर लगेच मागे हटायला सुरुवात केली. शाळकरी मुलीकडे अशी वस्तू कशी, हा प्रश्न सगळ्यांनाच हादरवून गेला. मुलगी मात्र पूर्णपणे गप्प उभी राहिली. तिचे हात थरथरत होते. काही लोक तिच्यावर ओरडत होते, तर काहींना तिची भीती वाटत होती. वातावरण इतकं तणावपूर्ण झालं होतं की काही महिलांनी आपल्या मुलांना लगेच तिथून दूर नेलं. कारण कुणालाही कल्पना नव्हती की पुढे अजून काय समोर येणार आहे. त्यानंतर दप्तरातील बाकीच्या वस्तू तपासल्या गेल्या. काही चिठ्ठ्या वाचल्यानंतर लोक आणखी संतापले. काहींनी तर थेट पालकांनाच दोष द्यायला सुरुवात केली. फक्त शाळेत पाठवलं म्हणजे जबाबदारी संपत नाही असं बोललं जाऊ लागलं. कारण शांत दिसणाऱ्या त्या मुलीभोवती इतका मोठा गोंधळ निर्माण होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. थोड्याच वेळात हा प्रकार मोबाईलमध्ये कैद होऊ लागला. लोक व्हिडिओ शूट करू लागले. काही मिनिटातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाळकरी मुलीकडून धक्कादायक वस्तू जप्त अशी चर्चा सुरू झाली. पण अजूनही लोकांना विश्वास बसत नव्हता की हे सगळं खरंच घडलंय. काही लोक म्हणत होते की मुलगी चुकीच्या संगतीत अडकली असावी, तर काहींना वाटत होतं की सोशल मीडियाचा परिणाम मुलांच्या मनावर खूप खोलवर होत आहे. कारण आजकाल अनेक मुलं नकळत धोकादायक गोष्टींकडे आकर्षक होत आहेत आणि ही घटना त्याचाच एक मोठा इशारा मानली जाऊ लागली आहे. मुलीला काही प्रश्न विचारले गेले, पण ती फक्त मान खाली घालून उभी होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तिथे उभ्या असलेल्या काही लोकांना तिची दया येत होती, तर काहींना संतापनावर होत होता. पण एक गोष्ट सगळ्यांना सतावत होती, एवढ्या लहान वयात अशा वस्तू तिच्यापर्यंत पोहोचल्या तरी कशा. दरम्यान या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू झाली. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या बॅगा तपासायला सुरुवात केली. काहींनी तर मोबाईल वापरण्यावरही बंधनं आणली. कारण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली होती, मुलं नेहमी आपल्या नजरेसमोर असली तरी त्यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे ओळखणं खूप कठीण झालंय. हळूहळू तपासात आणखी माहिती समोर येऊ लागली. त्या मुलीकडून सापडलेलं पिस्तूल खरं नसून बनावट प्रकारचं असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण तरीही शाळकरी मुलीकडे अशी वस्तू असणं ही अत्यंत गंभीर बाब मानली गेली. कारण त्याने संपूर्ण शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. या घटनेनंतर अनेक लोकांनी एकच गोष्ट सांगितली, मुलांच्या बॅगा, त्यांचे खिसे, त्यांचे मित्र आणि मोबाईल या सगळ्यांकडे लक्ष ठेवणं आता अत्यंत गरजेचं झालंय. कारण चुकीची संगत कधी मुलांना कुठल्या दिशेला घेऊन जाईल हे कुणालाच समजत नाही. आणि शेवटी जेव्हा संपूर्ण सत्य समोर आलं तेव्हा लोक आणखी हादरले. कारण सुरुवातीला साधी तपासणी वाटणाऱ्या या प्रकारात मुलीच्या दप्तरातून चिठ्ठ्या, संशयास्पद वस्तू आणि खिशातून बनावट पिस्तुलासारखी वस्तू सापडल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू झाली, आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का. त्या दिवसानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलांशी बोलायला सुरुवात केली. काहींनी त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल विचारलं, काहींनी थेट त्यांच्या बॅगा तपासल्या. कारण एका छोट्याशा घटनेने सगळ्यांच्या मनात इतकी भीती निर्माण केली होती आणि ही भीती इतकी मोठी होती की शांत दिसणाऱ्या प्रत्येक दप्तरामागे आता लोकांनी संशयित नजरेने बघायला सुरुवात केली होती. मुलांची चौकशी करायला सुरुवात केली होती. आजही त्या घटनेचा व्हिडिओ पाहणारे लोक एकच प्रश्न विचारतात, जर त्या दिवशी तपासणी झाली नसती तर पुढे काय घडलं असतं. आणि हाच प्रश्न अनेक पालकांच्या मनात अजूनही भीती निर्माण करतो.